नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण श्रावण महिना हा सण घेऊन येणार। लगबग सुरू होते सणांची तालिका, गणपती स्थापना आणि लगेच ऋषी पंचमी। आता ऋषी पंचमी हे कशासाठी केली जाते तर बघा, आपल्याकडून जेही मासिक धर्मामध्ये म्हणजे मासिक पाळीमध्ये कोणत्याही ज्या आपल्याकडून गोष्टी घडू नये अशा घडलेल्या असतात, चुका झालेल्या असतात, म्हणून आपल्याला त्या चुका सुधाराव्या आणि त्याचं पाप आपल्याला लागू नये यासाठी ऋषी पंचमीचा उपवास हा केला जातो। बऱ्याच ठिकाणी बायका आणि आपलं सौभाग्य अखंड राहण्यासाठीही हा उपवास केला जातो। आता ऋषी पंचमी म्हणजेच 7 ऋषींची बघा याच्यामध्ये पूजा केली जाते। आता अत्री, कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ असे 7 ऋषींची यामध्ये पूजा केली जाते, म्हणून याला ऋषी पंचमी असे म्हणतात। या 7 महान ऋषींची पूजा ऋषी पंचमीला केली जाते। आता ऋषी पंचमीला बघा, आपल्याकडून काही ना काही चुका ह्या पाळीमध्ये घडलेल्या असतात, कळत असो कळत नकळत असो पण घडलेल्या असतात आणि ते पातक आपल्या डोक्यावरती राहून आपल्याला अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि ते सामोरं जावं लागू नये, ते पातक नाहीसं व्हावं म्हणून हा ऋषी पंचमीचा जो उपवास आहे तो अनेक स्त्रिया धरतात आणि अनेक ठिकाणी धरला जातो। आणि याला असे महत्त्व आहे की ह्या उपवासाला बघा हातानेच पेरलेलं खातात, म्हणजेच बैल जिथे मेहनत करतो बैलांनी जोतलेलं अजिबात ह्या उपवासाला खाल्लेलं चालत नाही अन्न, म्हणजेच बघा। आणि म्हशीचं दूधच ह्या दिवशी पिलं जातं, गाईचं दूध अजिबात पिलं जात नाही किंवा गाईच्या दुधाची चहाही ह्या दिवशी घेतल्या जात नाही। तुमच्याकडे कशी पद्धत असेल, अशी पद्धत असेल तर नक्कीच सांगा। आणि आमच्याकडे बघा अशीच आहे आणि ऋषी पंचमीला म्हशीचं दुधाला महत्त्व आहे। आणि ज्या भाज्या आपण हाताने पेरू शकतो या दिवशी बघा, बायका स्वतःहून ज्यांच्याकडे शेती आहे अशा हातानेच लावलेले फळभाज्या अनेक ठिकाणी लावल्या जातात। आता त्याच्यामध्ये लाल भोपळा आहे, दोडके आहे आणि तांदूळ कुंद्रा आहे, मुळे आहे, अशा अनेक कंदमुळाच्या भाज्या आहे आणि गवारीच्या शेंगा आहे, भेंडी आहे, अशा अनेक भाज्या आहेत की जे ह्या दिवशी खाल्ल्या जातात। आणि बघा मक्काचं कणीस आहे, हे जे तुम्ही जे हाताने लावताल त्या प्रत्येक भाजी चालते, म्हणजे ह्या उपवासाला चालते आणि ती भाजीच ह्या दिवशी केली जाते। आता पहिल्या अगोदरच्या जमान्यामध्ये काय होत होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती। एकत्र कुटुंब पद्धतीमुळे काय होत होतं की आपल्याला मासिक धर्म आला तर वेगळं बसवलं जात होतं आणि हो ना, आणि करायला अनेक जणी घरात राहत होत्या, त्याच्यामुळे त्यांचं वेगळं ताट, वेगळं अंथरूण, त्याच्यामुळे बघा हात कुठे लावायचं किंवा थोड्या चुका होण्याचं प्रमाण कमी होतं किंवा नव्हतं म्हटलं तरी चालेल किंवा कमी होतं। पण आज असं मात्र परिस्थिती राहिलेली नाहीये। आज आपल्याला शक्यच नाही वेगळं बसणं आणि बघा आता विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे। घरामध्ये करणारे एक जणच असते, मुलांचे डबे असतात, शाळा असते, मिस्टरांचे ऑफिस असतं, टिफिन असतं, अशा अनेक कारणांमुळं आपल्याला वेगळं बसणं शक्य नसतं। त्याच्यामुळे काय होतं की हे दिवस आपले पाळले जात नाही आणि सण असो काही असो आपल्याला अडचण आली तर कुठे शिवणशाही होतच राहते। त्याच्यामुळे अशा चुका आपल्याकडून घडत असतात, कुठं आपण कळत नकळत जातो, नकळत चुका होत जातात कोणत्या ना कोणत्या कारणाने। त्याच्यामुळे आता शक्य नाहीये। आणि बघा अगोदर सायंटिफिक रिझन असं होतं की या दिवसांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पेन होतो आणि त्या 4 दिवसांमध्ये तो पेन कमी करण्यासाठी आणखी जर आपण कामं केलं तर आणखी ताण शरीरामध्ये येऊन आणखी तो पेन वाढतो, म्हणून आराम दिला जात होता स्त्रियांना। परंतु आज आपण कितीही म्हटलं तरी आपल्याला आराम करणं शक्य कसंच नाहीये। त्याच्यामुळे आपल्याकडून कळत नकळत ह्या चुका होत राहतात आणि त्या चुका मासिक धर्माच्या ज्या चुका झालेल्या असतात त्याचं पातक आपलं नाहीसं व्हावं म्हणून हा ऋषी पंचमीच्या उपवासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। मी तुम्हाला याची आरतीही आहे आणि कहाणी पण आहे, कहाणी मोठी आहे आणि आरती मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट लावून टाकेल, तर तुम्ही ती आरती बघून घ्या। आणि तो जप कोणता मंत्र म्हणायचा आहे, साधं ऋषींचे नावच आहे, 7 ऋषींच्या नावांचा जप करायचा आहे, तोही मी स्क्रीनवरती देईल।
ते तुम्ही म्हणायचे आहे। आणि पूजा बघा सोपी आहे, तुम्ही पूजा मांडा नका मांडू असं काही नाही। आमच्याकडे तर पूजा मांडली जात नाही, माझ्या आत्यांचं वगैरे बघितलं मी। आता आपल्याकडे सोशल मीडिया आला म्हणून आपण पूजा वगैरे मांडतो आणि करतो, परंतु आमच्याकडे तर फक्त उपवास करतात आणि हाताने फळं लावलेले जे असतात फळभाज्या त्या अनेक जणींना या दिवशी ज्या उपवास करतात त्यांना दिल्या जातात, वाटल्या जातात तशाच। आणि म्हशीचे दूध पिले जाते, म्हशीचे ज्यांच्याकडे म्हशी आहे तेही दूध ह्या दिवशी तसे देतात। आणि बघा तुम्हाला जर पूजा मांडायची असेल तर 7 ऋषींच्या नावाने 7 सुपाऱ्या घ्या, 7 पाटावरती तांदळांच्या राशी घाला नाहीतर गव्हांच्या 7 राशी घाला, त्यावरती सुपारी ठेवा, समोर पानांचा विडा ठेवा आणि धूप दीप लावा, त्यांना ओवाळा आणि प्रार्थना करा मनोभावे की जेही आपल्याकडून चुका झाल्या असतील त्या चुका आमच्या क्षमा करा आणि पदरात घ्या। ही अशी सोपी एकदम सोपी पूजा आहे, काही अवघड नाहीये। आणि तुम्ही पूजा जर शक्य नसेल तुम्हाला करणं तर तुम्ही नुसतं उपवासही केला तरी चालतं। आमच्याकडे तर मी माझ्या आत्यांनी वगैरे तर उपवासच केलेला बघितलेला आहे आतापर्यंत। परंतु तुम्हाला पूजा जर करायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही साधीही पाटावरती पूजा मांडू शकता। दुसऱ्या दिवशी सुपाऱ्या तुम्ही कशी करायचे तर परत हळदी कुंकू लावायचे, त्याची उत्तर पूजा कशी करायची तर हळदी कुंकू व्हायचं, तुम्ही प्रसाद दाखवायचा, दुधाचा साखरेचा प्रसाद दाखवला तरी चालेल, फळांचा दाखवला, तुम्ही जे हाताने फळं लावली त्यांचा दाखवला तरी चालतो। आणि प्रसाद दाखवून तुम्ही ती पूजा उचलून घ्यायची आहे। तांदूळ तुम्ही तांदूळावर मांडताल किंवा गव्हावरती मांडताल तर ते गहू किंवा तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकायचे आहे आणि नंतर जे सुपाऱ्या आहे त्या तुम्ही उपयोगात आणायच्या। अशी ही साधी सोपी पूजा आहे। उपवासही हा साधा आहे, परंतु त्याचा लाभ मात्र भरपूर असं पुण्य आहे, कारण की जे आपल्याकडून पाप झालेलं आहे ते प्रत्येक पाप ह्या उपवासाने आपलं नाहीसं झालेलं आहे। म्हणून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्त्रिया हे व्रत करतात आणि हे व्रत ज्या सुवासीन स्त्रिया आहेत त्याही करतात आणि ज्या सुवासीन नाहीये त्या सुद्धा करतात हे व्रत। त्याच्यामुळे हे व्रत दोन्ही प्रकारच्या स्त्रिया करू शकतात, यात काहीही शंका नाही। त्याच्यामुळे असे व्रत करून आपण जे आपल्याकडून कळत नकळत जे पातक झालेले असेल तर ते आपल्याला नाहीसं करायचं आहे, हा मंत्र म्हणायचा आहे, आरती म्हणायची आहे। आणि जरी तुम्हाला आरती म्हणणं शक्य नसेल तर साधा मी तर म्हणेल की माझ्याकडे जशी पद्धत आहे तशी फक्त तुम्ही उपवास करा, पूजा मांडली हवं मांडायची तर मांडा, नाही तर मनाभावातून बघा तुम्ही उपवास करा। उपवास करण्याला महत्त्व आहे आणि हातचं फळ खाण्याला महत्त्व आहे, कारण बैलचं जिथे जोततात म्हणजे नांगर धरून बैल आपण जे काम करतो, बैलांची जी मेहनत ज्या पिकांना लागते असं ह्या उपवासाला त्या धान्य खाल्ल्या जात नाही। आपल्या हातची जी मेहनत असते, जे हाताची फळं असतात ते फळभाज्या आपल्याला करून खायच्या असतात। म्हणून हे आणि बघा त्यांनाही, कारण की आपल्याला आपल्या हातचं खायलाही या दिवसाला फार महत्त्व आहे। असं साधं खा तुम्ही, कारण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे। तुम्ही बैलाने जोतलेलं खाऊ नका, हातचं खा, उपवास पकडा आणि देवाला मनाभावातून प्रार्थना करा। पूजा तुम्हाला हवं तर मांडा। आजकाल पूजा सोशल मीडिया आहे म्हणून आपल्याला माहिती होतं की पूजा कशी मांडायची, काय मांडायची, किंवा ज्यांच्या घरामध्ये अगोदरपासून परंपरा असेल तर त्या मांडत असतील। नाहीतर बघा आपण आपल्या लहानपणापासून बघत आलेलो आहे की साधा उपवासच करतात आणि हातचं फळ खातात, हातच्या फळभाज्या खातात, एवढं महत्त्व ह्या उपवासाला आहे। म्हणून ह्या 7 ऋषींची पूजा करायची आहे आणि 7 ऋषींबरोबरच अरुंधतीची पूजाही ह्या दिवशी करायची आहे। भाद्रपद शुक्ल पंचमीला ऋषी पंचमी साजरी केली जाते, म्हणून ऋषी पंचमी असं आपण म्हणतो। पंचमी तिथीला ही ऋषी पंचमी येते म्हणून। तर बघा अशी साधी आणि सोपी पूजा आहे, साधा आणि सोपा उपवास आहे, परंतु त्याचे महत्त्व आणि पुण्य हे फार मोठे आहे। त्याच्यामुळे शक्य ज्यांना असेल हा उपवास ते करू शकतात आणि पुण्य मिळवू शकतात, झालेला पाप नाहीसं करू शकतात, आपलं सौभाग्य टिकवण्यासाठीही हा उपवास केला जातो। तर ही अशी ऋषी पंचमीची थोडक्यात माहिती होती। जर आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।